गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। विश्वरूप दर्शन पाहून झाल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर असं म्हणू, आणि त्याच्या बौद्धिक जाणीवेंचाही विचार अर्जुनाच्या भूमिकेतनं होत गेला आणि तो एक प्रकारचं भीषण गांभीर्ययुक्त तसंच काळ जाणीवेतलं ते स्वरूप पाहून अर्जुन मनातनं घाबरला, हे तर निसंशय आहे. परंतु त्या दर्शनाला सुरुवातीला त्यांनी ज्या अनेक देवदेवतांना पाहिलं त्याच्यातली सात्विक भूमिका सुद्धा त्याच्या मनामध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बिंबली होती असं म्हणावं लागतं. म्हणावं लागतं म्हणजे तो त्याचा अनुभव आहे आणि तो त्याच्या अनुभव स्पष्ट शब्दातनं सांगतो. जसं एखाद्या वेळेला आपल्याला कोणीतरी एकदम भीती दाखवली आहे की नाही, आणि ते भीतीच्या भूमिकेतनच आपण सतत घाबरत राहिलो तर काही वेळाने ते आपण लहान मूल असतं ते म्हणतो, नाही बाबा तुमचं ओरिजिनल रूप दाखवा. ओरिजिनल म्हणजे तुम्ही बाबा तुम्ही म्हणून या, असा त्याचं जे आकारण आहे तो एक बालका स्वरूपाचा भाव जो भीतीतनं त्याच्यामध्ये तयार झाला आहे, तो पण अत्यंत महत्वाचा असा भाव आहे. कारण मरणाचे स्मरण असावं असं जेव्हा म्हटलं जातं त्याचं कारणही तेच आहे की भीती वाटली पाहिजे. भीती म्हणजे मनुष्य आत्मस्वरूपात जेव्हा जातो तेव्हा त्याच्या सर्वात महत्वाचा गुण जो असतो तो म्हणजे त्याला कशाची भीती वाटत नाही. भयरहित असणं हे आत्मज्ञानाचं द्योतक आहे, लक्षात ठेवा. भयरहित असणं. परंतु भय असण्यानेच भयरहित होणार आहे ना, आहे ना. म्हणून ईश्वराच्या प्रत्येक कृतीच्या जाणीवेमध्ये एंड पॉइंट हा त्याच्या संपूर्ण विकृत अशा स्वरूपाचा आहे आणि त्याच्या जवळचा प्रत्येक पॉइंट जो जातो तो त्याच्या मूळ स्वरूपाकडे नेणार आहे. म्हणून सृष्टी ही जर सगळी कोंदाटून अशी एकत्र केली आणि दाबत दाबत नेली तर तिच्या मूळ स्थितीत जाऊ शकते, पण ते खूप अवघड कृत्य आहे. म्हणून आपण इलेक्ट्रॉन्सच्याही काही भूमिका मागे चर्चा केल्या होत्या. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स समजा असतील ते सगळे समजा दाबले काही कारणाने आणि न्यूक्लियस मध्ये गेले तर काय होईल, त्याचा निगेटिव्ह ऋणभार निघून जाईल, तो प्रोटॉन मध्ये मिक्स होईल आणि राहील काय, मूळ अस्तित्व राहील जे न्यूट्रल आहे. आपल्यामध्ये सुद्धा 36 तत्व आहेत आणि ती 36 तत्व जी आहेत ती जर दाबल्या गेली एकत्र करायची ही साधन आहे. ती ईश्वराकडे गेली की समत्व ऑटोमॅटिक प्राप्त होणार. म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये अज्ञान, विकृती, अंधार, तम या सर्व गोष्टी आहेत. म्हणून अज्ञानामुळे
ज्ञानाची ओढ आहे. जिज्ञासा काय आहे? जिज्ञासा असणं, आकांक्षा वाटणं, इच्छा चांगल्या गोष्टीची होणं, याचा अर्थ काय आहे? की तुम्ही वाईट उपभोगलं आहे म्हणून चांगल्याची गरज आहे. दुःख उपभोगलं म्हणून सुख लागतं. सुखाचा हव्यास त्याच्यासाठी आहे. पण ईश्वर सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे. तसंच ईश्वर ज्ञान अज्ञानाच्याही पलीकडे आहे. ईश्वर भय आणि अभय यांच्याही पलीकडे आहे. म्हणून या सगळ्या त्याच्याकडे जाणाऱ्या गोष्टी आहेत, कारण तो या कशातच नाहीये. पण हे स्वरूप जेव्हा तो पाहतो अर्जुन, तेव्हा त्याला ती जी साहजिक भीती वाटते, त्या भीतीला अनुलक्षून तो ईश्वराला आपल्या जाणीवेमध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि तो प्रार्थना करतो की देवा, आता तुम्ही प्रसन्न व्हा, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही तुमच्या ओरिजिनल भूमिकेमध्ये या. त्यातल्या त्यात तुमचं चांगलं रूप कुठलं आहे? त्यातल्या त्यात हे वाईट स्वरूप झालं, परंतु तुमचं जे चतुर्भुज स्वरूप आहे, जे तुम्ही मला दाखवत आहात, ते तरी ठेवा, मागचं गायब करून टाका, असं त्याला म्हणायचं असेल एखाद्या वेळेला. म्हणून तो काय म्हणतोय, किरीटीनम गदीनम चक्रहस्तमिच्छामि त्वाम द्रष्टु महम तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो बाहो भव विश्वमूर्ते. किरीटयुक्त गदा व चक्र हातात घेतलेल्या तुला पूर्वीच्या चतुर्भुज रूपाने पाहण्याची मला इच्छा आहे. म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्त्रबाहू, हे चतुर्भुज रूपाने प्रगट हो. आता पूर्वीच्या म्हटलंय त्यांनी. पूर्वीच्या म्हणजे याच्या अगोदर कधी त्यांनी पाहिलंय का? नाही. याच्या अगोदर अर्जुनाने, म्हणजे महाभारताच्या या युद्ध प्रसंगाच्या अगोदर त्यांनी चतुर्भुज रूप पाहिलेलं नाहीये. पण हे विश्वरूप दर्शन दाखवताना त्यांनी ते पाहिलंय. म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः 2 हाताचे आपला सखा या स्वरूपात त्यांनी पाहिलं. त्याच्या पाठीमागे त्यांचं पुरुषोत्तम स्वरूप होतं आणि त्याच्या पाठीमागे त्यांनी विश्वरूप दर्शन पाहिले. अशा त्या 3 स्टेजेस आहेत. आलं लक्षात? म्हणून भगवान श्रीकृष्ण देहदारातनं समजून घेणं ही एक प्रकारे शून्यावस्थेत गेल्याशिवाय ती समजणारी संकल्पना नाही. आणि चतुर्भुज रूप जे आहे, जे अक्षर ब्रह्माच्या मानसिकतेतलं आहे असं म्हणू, ते पुरुषोत्तम स्वरूप हे निशून्य अवस्थेतलं आहे आणि महाशून्य अवस्थेतलं विश्वरूप दर्शन आहे, जे पचवणं अवघड जात. म्हणून या गोष्टी सगळ्या काही अंशाने फरक आहे. याच्यात अगदी अशा स्टेजेस आहेत असं मी म्हणत नाहीये, कारण हे काळाचं स्वरूप आहे शेवटी. कारण काळाचं स्वरूप जे आहे हे महाशून्याच्या अवस्थेतलं होऊ शकणार नाही, म्हणून मी ते स्पष्ट केलं. कारण तो कालातीत आहे. तो जर कालातीत जर असेल तर काळाचं स्वरूप ही महाशून्य अवस्था होऊ शकणार नाही. अबोध मनाच्या जाणीवेमध्ये तो होता. त्याच्यामुळे अबोध मनाची भूमिका म्हणून हे ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे ज्याला निशून्य अवस्था असं म्हटलं जातं. असो, म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्त्रबाहू, तू चतुर्भुज रूपाने प्रगट हो. म्हणून किमान चतुर्भुज रूपाने ये असं त्याला वाटतंय. कारण त्याला तो भावणारा आवेश आहे. आणि त्याला आता असं झालंय की कृष्णाच्या आणि त्याच्यामध्ये जे अंतर आहे, ते अंतर सुद्धा त्याला खूप वाटतंय आता.
लक्षात, म्हणजे त्यांच्यात अंतर नाही, पण अंतर पण खूप आहे हे त्याला जाणवायला लागलंय. म्हणजे त्याला स्वतःची अवस्था कळतीये. त्याच्यामुळे तो भयग्रस्त झालाय. भयग्रस्त व्हायचं कारण काय? तो कुठं आणि मी अज्ञान कुठं. त्याशिवाय तो भयग्रस्त होईल कसा? तो जर विश्वरूपात्मक जाणीवेत गेला तर तो विश्वासारखाच झाला. म्हणजे देवभक्त असे द्वैतच होतं तिथं. भूमिका अद्वैत्वाची आलेली नव्हती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून त्याला ती भीतीची जाणीव जरी दृष्टी दिली ईश्वराने, तरी आपण अद्वैत जाणीवेत जाऊ तसं नाहीये ना. आता आपल्याला विविध प्रकारचे अनुभव येतात, हे येतात. हे सगळे अनुभव जे आहेत हे आपण भोगतो आहोत. हा भोगणारा कोण आहे? हा मी माझा वेगळा आहे ना. कारण मला दिसतंय, मला तो साप दिसतोय, देवी दिसते, काय जे असेल ते. पण हे अद्वैत झालं, द्वैत झालं. मग द्वैतामध्ये भक्ती वाढू शकेल. त्याच्या लिमिटेशन्स आहेत. या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आपल्याला. असो, म्हणून कैसे नीलोत्पलाते रावित, आकाशाही रंग लावित, तेजाची ओज दावित इंद्रनिळा, जैसा परिमळ जाहला मरगजा, का आनंदासी निघालिया भुजा, जैसे जानूवरी मकर ध्वजा जोडली बरव. भगवंताच्या अंगच्या स्वयंभू नीलवर्णाने निळ्या कमळाला व आकाशाला कसा नीलवर्ण दिला आहे पहा. भगवंताच्या अंगचे तेज इंद्रनील म्हणायच्या ठिकाणी कशी झाक दाखवित आहे पहा. ज्याचा अंगचा सुगंध म्हणजे जणू काही मरगजाला प्राप्त झालेला सुगंध होय. भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत, ज्याच्या गुडघ्याचे सौंदर्य मदनाला प्राप्त झाले आहे. म्हणजे त्याच्या समोर जे चतुर्भुज रूपाची सुद्धा भूमिका आहे ती सुद्धा कशी आलेली आहे बघा, की त्यातल्या त्यात पण भयंकरच आहे मोठी. म्हणून त्याच्या समोर तो नीलवर्ण जो आहे, म्हणजे जसा एखादा सूर्य पाहत आहे की नाही, हा सूर्य आहे, त्याचा प्रकाश निळा आहे असं समजा समजण्यासाठी. पण मध्ये कसा दिसेल तुम्हाला? तो निळा गर्द सूर्य दिसेल आणि त्याची प्रभेचा जे आवाज आकार आहे तो निळ आकाश, पण मध्ये गर्द निळा. ही जी काही एक स्वरूप आहे, असं स्वरूप त्याला तिथं भावत आहे. आणि ज्याच्या अंगचा सुगंध म्हणजे जणू काय मरगजाला प्राप्त झालेला सुगंध. भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत. आता मरगजाला म्हणजे केवढा का? मला माहित नाही मरगज म्हणजे काय. आय डोंट नो. मरगजाला प्राप्त झालेला सुगंध. मग पाचू, त्याचा जो पाचू हे कुठं असतो? पण निळा नसतो ना. असो, एक प्रकारचा मणी आहे लक्षात. तो आपण निळा आहे असं समजू, कारण ज्ञानेश्वरांनी अगोदर निळा झाक दिलेली आहे, त्याच्यामुळे तो निळा मणी. आणि त्याला सुगंध आहे, म्हणजे सोने में सुगंध म्हणतो ना आपण, अगोदरच सोनं, त्याला परत सुगंध, म्हणून सोने में सुगंध असं जे आहे तशा प्रकारचं. म्हणून भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत. त्याच्या बाहू म्हणजे ब्रह्मानंदाला निघालेल्या भुजा आहेत. असं का म्हटलेलं आहे असा विचार करा. आता चतुर्भुज जर आपण पाहतो आहोत, बरोबर आहे ना, चतुर्भुज रूप किंवा जे काही अर्जुनाला दिसत असेल तर त्या प्रत्येक भुजा या काय अशा सरळ आहेत असं नाही आहेत. बरोबर आहे, सरळ असतीलही, पण अशा काहीतरी आयुधानी युक्त अशा भुजा विपरीत आहेत. आणि त्या भुजा ज्या आहेत
त्या प्रत्येक भुजेमध्ये जे जे शस्त्र आहे किंवा जे जे ज्या ज्या उपाधी आहेत, असं म्हणू, शस्त्र म्हणण्यापेक्षा त्या उपाधी ब्रह्मानंद देणारे आहेत असं त्याला म्हणायचंय. म्हणून म्हणजे त्या भुजांच्या जाणीवेतनं तुम्ही जर गेला तर एंडला काय आहे, समजा गदा आहे, कमळ आहे, शंख आहे, या सर्व गोष्टी ब्रह्मानंदाकडे नेणाऱ्या आहेत. म्हणून ईश्वराने स्वतःभोवती स्वतःच्या हातामध्ये धरलेली ज्या उपाधी आहेत, ती प्रत्येक उपाधीच्या जाणीवेत जर आपल्याला त्याचा अभ्यास झाला किंवा ती उपाधी आपल्यापर्यंत आली तर लक्षात घ्या, आपल्याला ब्रह्मानंद मिळणार आहे. आता गदा म्हटलं तर आपल्याला वाटेल आपण मरणार, पण मरणात मधला ब्रह्मानंद काय आहे, तो विष्णूनी जर गदा तुमच्या डोक्यात ठोकली तर काय होईल, लक्षात घ्या. हा जो विषय आहे तो असा चालतो, कारण त्याच्या कुठल्याही उपाधीला ईश्वरत्वच आहे. त्याच्यातनं प्राप्त जे होणार आहे ते ब्रह्मत्वच प्राप्त होणार आहे, आत्मज्ञानच प्राप्त होणार आहे. बाकीच्या ज्या देवदेवता आहेत त्यांच्या हातात असणाऱ्या ज्या उपाधी आहेत, या उपाधी या ईश्वरी कार्यासाठी वापरल्या जातात. लक्षात, महिषासुरमर्दिनी तिच्या हातातलं त्रिशूळ आहे, ते त्रिशूळ जे आहे ते ईश्वरी कार्यासाठी वापरलं जातं, म्हणजे धर्म संस्थापनार्थ वापरलं जातं. पण विष्णूच्या हातातल्या उपाधी या धर्म संस्थापनेसाठी नसून त्या माणसाला त्याच्या मूळ धर्मात म्हणजे त्याच्या आत्मधर्मात नेणारे आहेत. अशा प्रकारचं स्वरूप विष्णूचं, कारण बेसिकली परमप्रेम स्वरूप आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रल्हादाची किंवा याच्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ध्रुवाच्या वगैरे, याच्यामधलं विष्णूचं स्वरूप जे दाखवलं गेलं आहे ते परमप्रेम स्वरूप दाखवलेलं आहे. अशासाठी असो, म्हणून कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सुद्धा नदरी शस्त्र कधी सांगितलेलं आहे. त्याचं कारणच ते आहे, कारण त्यांनी ते शस्त्र जर धरलं असतं तर सर्व वैकुंठाला गेले असते. आणि त्याला सर्वांना वैकुंठाला घ्यायचंच नव्हतं. म्हणून ते तू परस्पर तुमचं तुम्ही मरा, तुमचं तुम्ही लढा आणि प्रकृतीच्या नियमाप्रमाणे चला, आहे की नाही. भीष्मांचा अहंकार की नाही, मी गंगापुत्र आहे, माझ्या हातात मरण जेव्हा येईल तेव्हा ठीक आहे, ओके मरा. अर्जुनाच्या हाताने त्यांनी मारला नाही भीष्माला. भीष्म त्याची प्रतिज्ञा मोडायला कारण झाले, पण कृष्णाने मारलं नाही त्यांना. इतका चतुर होता तो म्हणाला माझं प्रतिज्ञा मोडलेली परवडली, पण हे म्हणजे प्रतिज्ञा मोडणं सुद्धा कसं अपेक्षित आहे हे पण दाखवून दिलं भीष्मांना त्यांनी. केवढं वेगळं गणित आहे हे लक्षात घ्या. आणि याच्यात म्हणजे खरं तर मॅनेजमेंट नाहीये याच्यामध्ये, त्या पूर्ण जीवाला त्याच्या आत्मोन्नतीकडे घेऊन जाण्याचा विषय आहे. मॅनेजमेंट काही तुम्हाला आत्मज्ञानाकडे घेऊन जात नाही की आधुनिक, बरोबर की नाही. लोक बरंच असं बोलतात की महाभारत ही मॅनेजमेंट आहे, कृष्णाची मॅनेजमेंट किंवा दासबोधी मॅनेजमेंट आहे वगैरे. माझा काही विश्वास नाही त्याच्यावर. ती मॅनेजमेंट नव्हे, ते आपलं बाकीच्यांनी लिहावं ते मॅनेजमेंट वगैरे, किंवा ईश्वराला खाली ओढणं आहे ना ते.
आणि ईश्वराने काही तसं केलेलंच नाहीये, नाही तर त्यांनी सांगितलं असतं ना, आहे की नाही. असं असो म्हणून धर्म, जे मी काल सांगितलं तुम्हाला की धर्म आणि म्हणजे सनातन धर्म आपण ज्याला म्हटला जातो, तो धर्म आणि अध्यात्म यातला फरक आहे. हा धर्मामध्ये मॅनेजमेंट आहे पण अध्यात्मात मॅनेजमेंट नसून ध्येयाच्या जाणीवेतनं चालणं आहे. दोन्हीच्यात फरक आहे बऱ्यापैकी. असो, जाऊ द्या. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. आता कवणी ते उदार गदा, असुरा देत कैवल्यपदा, कैसे चक्रहन गोविंदा, सौम्य तेज मिरवे. आकाशात उठलेला मेघ हा मस्तकावर मुकुट ठेवल्याने मस्तकाला शोभा आली नसून भगवंताचे मस्तकच मुकुटाला शोभा आणीत आहे. भगवंताचं मस्तक त्याला शोभा आणीत आहे. शृंगाराने भगवंताचे अंग अलंकृत केले नसून भगवंतांच्या अंगाने शृंगाराला अलंकृत केले आहे. हे सगळं उलट गणित आहे. आलं लक्षात. एक नूर आदमी दसनूर कपडा असं नाहीये. एक दसनूर कपडा एक नूर कपडा असं झालं. ते दसनूर आदमी एक नूर कपडा असा उलटा प्रभाव झाला. आलं का लक्षात. आकाशात उठलेला मेघ जसा इंद्रधनुष्याने वेढलेला दिसतो, तसा वैजयंती माळेने भगवान वेढलेला दिसतो. आकाशात उठलेला मेघ जसा इंद्रधनुष्याने वेढलेला दिसतो, तसा ही वैजयंती माळ त्याच्या भोवती वेढलेली दिसते. किंबहुना आता कवणी ते उदार गदा, असुरा दैत्य कैवल्यपदा, कैसे चक्र हन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी, म्हणून आता तुम्ही तैसया हो आवे. असुरांचा प्राण घेऊन त्यांना मोक्ष देणारी तुझ्या हातातील कशी ती उदार गदा आहे, आणि गोविंदा तुझ्या हातातील सुदर्शन चक्रही सौम्य तेजाने कसे युक्त दिसत आहे. किंबहुना प्रभो ते असे तुझे रूप पाहण्याकरता मला अत्यंत उत्कंठा लागली आहे, म्हणून तू तसाच चतुर्भुज हो, असं म्हटलेलं आहे त्यांनी. हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आदले कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे वाचूनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानिताती हे. हा विश्वरूपाचा आनंद भोगून माझे डोळे तृप्त झाले. आता ते तुझे पूर्वीचे श्रीकृष्ण स्वरूप पाहण्याकरता आतुर झाले आहेत. त्या साकार श्रीकृष्ण स्वरूपा वाचून माझ्या डोळ्याला दुसरे काही पाहणे आवडत नाही. श्रीकृष्ण स्वरूप न पाहता हे विश्वरूप देखील माझ्या डोळ्यांना कमी प्रतीचे वाटते. म्हणजे ते रूप कमी प्रतीचं वाटतं. आणि ही साहजिक भावना असते, यात काही चुकीचं आहे असं नाही. कारण अव्यक्ता पूर्णपणे देहासहित देहापाठीच तो अव्यक्ताला माणूस झेपू शकतो. लक्षात. म्हणजे अव्यक्ताचे गुणधर्मच वेगळेत आणि व्यक्ताचे गुणधर्म वेगळेत. व्यक्त जेव्हा होतं तेव्हा ते मायेमधनच व्यक्त होतं. म्हणजे भले तुम्ही आत्मज्ञानी झालात, पण शरीरात जे व्यक्तता आहे ती मायेच्याच जाणीवेतली आहे. म्हणून आत्मज्ञानानंतर देहापाठी जे अव्यक्त स्वरूप असतं ते विश्वरूपाशीच एकरूप होऊन जातं. असं ते स्वरूप आहे. इवन आपण अगदी आत्मज्ञानी नाही झालात असं गृहीत धरा, परंतु साधकाच्या जाणीवेत असाल
तेव्हा मायेतनं जेव्हा तुम्ही बाहेर पडता, म्हणजे देह त्याग होतो, तेव्हा तो जो आपला जीवात्मा आहे, हा जीवात्मा वरच्या अभ्यासातला जर असेल, चांगल्या गुणधर्मातला असेल, तर तो अव्यक्ताच्या जाणीवा समजून घेऊ शकतो, त्याला दुःख होत नाही. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि तिथं सुद्धा तो जातो तेव्हा तो स्वतःला समजून घेतच जात असतो. कारण त्याच्या जाणीवेमध्ये, त्याच्या महाकारण देहामध्ये ज्ञानाची भूमिका फिक्स असते, म्हणून सातत्याने त्या भूमिकेत राहावं लागतं. म्हणजे आपल्या महाकारण देहामध्ये भले संचित असेल काहीतरी आपलं, आहे की नाही, पण संचित म्हणजे तिथं सूक्ष्मदेह नाही, सूक्ष्मदेह आणि कारणदेह एकच झाला. कारण प्रारब्ध नावाचा विषय नाहीये मृत्यूनंतर. मग तो जो कारणदेह आहे तो आणि महाकारण देह, पण कारण देहात संचित असेल, समजा काय जे असेल ते असेल, ते नाही जळालं, परंतु महाकारण देहामध्ये अनुभूती आहेच ना, ती काय वाया गेली का? ती वाया जात नाही. म्हणून महाकारण देहाची जी घनता आहे ज्ञान जाणीवेतली, असं म्हणू पाहिजे असेल तर समजण्यासाठी, ती एक प्रकारे तुमचं म्हणजे हायर माइंड स्टेट मध्ये असणार एखादं माणूस असतो, तो मरतो आणि तेव्हा तो त्या सत्यम वगैरे हे जे वरचे लोक आहेत तिथं जातो. आणि तिथं जातो म्हणजे नुसता जात नाही, तो त्याच्या खालचं सगळं तो पाहत असतो. आणि तिथं गेल्यानंतर त्याचा जो स्वयंभू प्रकाश आहे तो नील नसेल, पण तो त्या स्फटिकाच्या जाणीवेच्या जवळ जाणारा असा तेजोमय असतो. म्हणून त्या जीवात्म्याचा अंगरखा हा सुद्धा तेजोमय असतो, असं म्हणू पाहिजे असेल तर. आणि हे तेजोमय जीवात्म्याचं स्वरूप हे ईश्वराच्या आज्ञेमध्ये असतं. तसं सर्वच ईश्वराच्या आज्ञेत आहे, परंतु तिथं बसून सुद्धा ते खालच्या लोकांपर्यंत जाऊन त्या एकेका इंडिव्हिज्युअल लेवलला त्या जाणीवेत आणण्याचा प्रयत्न करू शकतात. एवढं गुरुकार्य आहे बघा. हा आपल्याला कळत नाही त्या गोष्टी, आहे की नाही. हा, म्हणून या गुरुकार्याचा ओघ अशा प्रकारे आहे. म्हणून बाकी आयुष्यात काही का असेना आपल्या, ते प्रारब्ध आहे म्हणून भोगा, काय जे असेल ते म्हणून भोगा, सोडून द्या तो विषय. पण ज्ञानेश्वरी सोडू नका, असं मला म्हणायचंय. नाहीतर मग कसं होतं की आपल्याला सुट्ट्या मिळाल्या की ईश्वराकडे जाण्याची बुद्धी होत नाही. हा, आपल्या सुट्ट्या आपण कशा घालवणार, ईश्वरासाठी का घालवत नाही आपण, असा विषय येतो ना, आहे की नाही. आणि हा विषय मी माझ्या लहानपणापासून अनुभवत आहे. मी असं म्हणत नाहीये की आम्ही काय आयुष्यात मजा केल्या नाहीत किंवा काय नाही, असं काही नाहीये. पण जिथं जाऊ तिथं ईश्वराच्या भूमिकेचा अभ्यास हा व्हायचाच. किंबहुना सलग सुट्ट्या, आता लहानपणी तर आम्हाला मे महिन्याच्या सुट्ट्या जायच्या, आम्ही पावसलाच जायचो, तो विषय नाही. नंतर सुट्ट्या काढायच्या कशासाठी, तर वडिलांच्या प्रवचनांच्या मालिका भुसावळला चालल्या आहेत म्हणून सुट्ट्या काढायच्या. आणि माझं इतकं छान होतं ना की बायकोला नोकरीच नव्हती, त्याच्यामुळे तो विषयच नव्हता माझ्या बाबतीत. आणि धंद्याला एकदा त्या हुसेनला सांगितलं कर की विषय माझा संपलेला असायचा. 8 दिवसाचं प्लॅनिंग दिलं की मी पार केदारनाथलाही वगैरे जाऊन यायचो वडिलांबरोबर. आणि मग अशा संध्या
ज्या आपण मिळवतो त्या आपल्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी उपयोगी पडतात. लक्षात आहे ना. म्हणजे शेवटी ईश्वरासाठी आहे ना, असं आहे ना. त्यामुळे या भूमिका ज्याच्या त्यांनी समजल्या पाहिजेत. म्हणून आपलं प्लॅनिंग आपल्या हातात पाहिजे की आपण पुढच्या महिन्यात काय करणार आहोत, त्याच्या पुढच्या महिन्यात काय करणार आहोत. म्हणून एका काय म्हणतात ध्येयानेच जीवन जगता यायला पाहिजे. आणि ते ध्येय संपूर्णपणे ईश्वराच्या ज्ञान जाणीवेत कसं बांधता येईल असे दृष्टिकोनच तयार करावा लागतो. नाहीतर मग आयुष्यात कंटाळा आहे. लक्ष द्या. हा सगळा विषय असा आहे. आणि हा आपल्या आतल्या जाणीवेतनं करावा लागतो. कारण बाहेरचं जग सर्वत्र आहेच ना, आहे की नाही. बाहेरचं जग तुम्हाला ओढणारच आहे की नाही. पण मग आता काही थोडंफार 2-3 दिवस दिले, पण बाकीचं आपल्याला आपल्या भूमिकेत जाणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या भूमिकेमध्ये इतरांना आणा, असा माझा विषय आहे. इतरांच्या भूमिकेत आपण जाण्याचं काही कारण नाही, कारण ते कुठल्या भूमिकेत ते आपल्याला माहिती आहे. असं एक प्रकारे घ्यावं लागेल. म्हणून अर्जुन काय म्हणतोय इथं देवा, की मला तुमच्या ज्या भूमिका आवडतात त्यात तुम्ही मला दिसा. शेवटी सांगण्याचा हेतू त्याचा तो आहे, कारण जीवन अजून मला जगायचं आहे. तो देहा पाठी नाही झालेला, लक्षात घ्या. त्यामुळे त्याला त्या जाणीवेत जाणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे म्हणजे ते त्याला कळतंय म्हणून नाही, त्याला भीती वाटते म्हणून. आणि ती भीती आहे म्हणून त्याला हे असं वाटतंय, आहे की नाही. पण ते महत्वाचं आहे, कारण पुढचा संपूर्ण भाग हा त्याच्या आयुष्यातला महत्वाचा प्लॅनिंग होतं. असो, म्हणून श्रीकृष्ण स्वरूप न पाहता हे विश्वरूप देखील माझ्या डोळ्यांना कमी प्रतीचे वाटते. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना काय कमी प्रतीचं वाटतं याला किती महत्व येतं, आहे की नाही. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. पण आपल्या डोळ्यांना खालच्या दर्जाचं जर उच्च प्रतीचं वाटत असेल तर दोष आपला आहे, लक्षात घ्या. कारण ही सगळी दृष्टी आहे. विश्वरूप दर्शनातनं जर काही समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर ईश्वराने दृष्टी दिली आपल्याला, तर ते ज्ञान दृष्टीने कसं घेता यायला पाहिजे. विश्व तर आत्ताच्या या क्षणाला सुद्धा आपल्या समोरच आहे. ते कुठे गायब झालंय का. संपूर्ण ब्रह्मांड आपल्या समोर आहे. तुम्ही गच्चीवर जा, रस्त्यावर जा आणि बघा, केवढं मोठं ब्रह्मांड आपल्या समोर उघडं नागड आहे. लक्षात ठेवा, कुठल्याही ताऱ्याने शर्ट पॅन्ट घातलेल्या नाहीयेत. कुठलंही तेज बंदिस्त जाणीवेतनं बाहेर पडत नाहीये, लक्षात ठेवा. मग हे केवढं स्पष्ट आहे. मग हे सगळी स्पष्टता आपल्याला ज्ञान जाणीवेतनं आणि दृष्टीतनं घेता यायला पाहिजे ना. मग ही दृष्टीत जर नसेल आपल्याला आणि आपण त्याच्यामध्ये ते सोडून दिलं आणि टीव्हीच पाहत बसलो, तर प्रत कोणाची कमी झाली. प्रत आपली कमी होते, लक्षात घ्या. म्हणून आपली प्रत विश्वरूप दर्शनाने कशी वाढेल हे कळलं पाहिजे. कारण इथं अर्जुनाची प्रत वाढवलेली आहे, लक्षात घ्या. काय साध्य केलंय विश्वरूप दर्शनातनं, तर अर्जुनाच्या जाणीवांचीच प्रत कुठल्या कुठे घेऊन गेली. आणि तू जो समजतोस तो मी तसा नाहीये, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तुला पर्यायच नाहीये.
डोंट हॅव एनी अदर थिंग. तू माझ्यावरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण मीच हे आहे सर्व. तिथं कॉन्ट्रडिक्शन येऊ शकत नाही काही. एवढ्या अभेद जाणीवेत बुद्धी गेली, याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण असं म्हणतात. विश्वरूप दर्शनाने देहबुद्धी आत्मबुद्धीत गेली. म्हणून स्वरूपाचा अभ्यास, विश्वस्वरूपाचा अभ्यास, या अभ्यासाशिवाय देहबुद्धी ते आत्मबुद्धी होणं शक्य नाही. हे सांगतायत ना इथं. बघा ना, आता तो पुढे कसा आत्मबुद्धीत गेलेला आहे, मग त्याला क्षराक्षर कळतंय, मग त्याला कसा पुरुषोत्तम आहे ते कळतंय, मग त्याला त्रिगुण कसा आहे ते कळतंय. म्हणून ज्ञानदेव म्हणतायत त्रिगुण हे असार, निर्गुण हे सार. हा अर्जुन बोलतोय, लक्षात ठेवा. मग हे सगळं का घडतंय? कारण दिस इज अ ट्रान्झिशन. हे ट्रान्झिशन फार महत्वाचं आहे. हे ट्रान्झिशनच नाही झालं तर मग दृष्टीला कमीच एक प्रत दृष्टीची कमी राहते, ती भौतिकात अडकते. लक्षात ठेवा, कमी प्रत म्हणजे भौतिकात अडकली दृष्टी. भौतिकात अडकलेली दृष्टी ही भौतिकातच फिरणार है ना. हा, आणि मग तिथं सुख दुःख येतं. तिथं भौतिकामध्ये भांडणं होतातच, सर्व होतच राहतं. ते काय होत नाही असं काही नाही, चालू आहे सर्व. असो, म्हणून पुढे काय म्हणतात, ते का साकार कृष्ण रूपडे वाचोनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानिता ती हेरे. आमा भोग मोक्षाची ठाई श्री मूर्ती वाचोनी नाही, म्हणून तैसाची साकार होई हे उपसंहारी आता. आम्हा तुझ्या भक्तांना भोग म्हणजे दृष्ट परमानंद. भोग म्हणजे दृष्ट परमानंद, दृष्टीला मिळणारा आनंद. व मोक्ष म्हणजे विदेह मुक्ती. या दोहो करता तुझ्या सगुण साकार मूर्ती वाचून दुसरे काही लागत नाही. म्हणूनच आता विश्वरूपाचा उपसंहार कर व सगुण श्रीकृष्ण रूपाने प्रगट हो, असं प्रार्थना हा करतो इथं. तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.